हिवाळा सुरू झाला की भाज्यांची रेलचेल सुरू होते आणि या ताज्या ताज्या छानशा इटुकल्या पिटुकल्या ढोबळ्या मिरचीची आपण आहे ना भरली मिरची केलेली आहे. आणि हा मसाला जो बनवलेला आहे हा मसाला तुम्ही कुठल्याही भरल्या भाजीसाठी वापरू शकता. महिना दीड महिना छान टिकतो. तुम्ही भाजी बघा काय जबरदस्त दिसते. पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुराच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण भरली ढोबळी मिरची कशी बनवायची ते बघूयात. हिवाळा सुरू झाला की आपल्या लेकरूवाळ्या भाज्यांची खूप सारी बाजारात रेलसेल होते आणि या छोट्या छोट्या हिरव्या मिरच्या आणि या छोट्या छोट्या ढोबळ्या मिरच्या पण भरपूर प्रमाणात बाजारात बघायला मिळतात. तर ही भरली मिरची करतो. ही सेम रेसिपी भरपूर वर्षांपूर्वी माझ्या दुसऱ्या चॅनलवर मधुराज रेसिपी हिंदी जी आहे तिथे मी ऑलरेडी पोस्ट केली होती. तीच ऑलमोस्ट सेम रेसिपी आहे. तर सगळ्यात आधी तवा गरम केलेला आहे. यामध्ये घालायचे 1 कप शेंगदाणे आणि शेंगदाणे हलकेसे आधी आपण भाजून घेऊयात. चला, शेंगदाणे हलकेसे भाजत आले की यामध्ये उरलेले जिन्नस घालूयात. सुक्या खोबऱ्याचा किस पाव कप इथे फुटाणी डाळ आहे. फुटाणी डाळ गरजेची आहे, यामुळे ना याला बाइंडिंग यायला मदत होते. आता फुटाणी डाळ नसेल तर काय करायचं, फुटाणी डाळ नसेल तर इन दॅट केस तुम्ही यामध्ये वापरू शकता भाजलेलं बेसन भाजायचं 2 चमचे आणि ते वापरलं तरी चालेल. जिरं, आल्याचे तुकडे आणि लसूण पाकळ्या. सो आता हे एकत्र छान आणखी 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायचं. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. आता हे मिश्रण छानपैकी हलकंसं भाजून घेतलेलं आहे. गॅस करते बंद. यामध्ये घालायचे कढीपत्त्याची पानं आणि हे हलकंसं आपण आता थंड करून घेऊ. चला तर मग हे आता जे आपण मिश्रण भाजून घेतलेलं आहे हे व्यवस्थित थंड केलेलं आहे. हे घेऊयात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता हे अर्ध मिश्रण मी घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचे कोथिंबीर आणि मसाल्यांमध्ये अर्थातच आपले मधुराज रेसिपीचा संडे मसाला 1 ते 1.5 चमचा आणि आपलीच बॅडगी मिरची पावडर. सो हे दोनही मसाले ॲमेझॉनवर उपलब्ध आहेत. त्याचसोबत खाली नंबरही देते, व्हॉट्सॲप करूनही तुम्ही ऑर्डर करू शकता. सगळे डिटेल्स खाली आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. चवीनुसार मीठ आणि अगदी चिमूटभर साखर जे आहे ऑप्शनल. आणि आता हे उरलेलं जे मिश्रण आहे हेही आता पाण्याचा अजिबात वापर न करता हे ओबडं बोबडं वाटून घ्यायचं आहे. चला, हा आपला ना मसाला भरली मिरचीचा मसाला बनवून आहे तयार. वा, काय भन्नाट दिसतं, तुम्ही बघू शकाल. आता हा जो मसाला आहे यामध्ये जर तुम्ही कोथिंबीरचा वापर नाही केला तर हवाबंद डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. रूम टेम्परेचरवर हा मसाला महिनाभर छान टिकतो. आणि फक्त ढोबळी मिरचीच नाही, भरली भेंडी, भरली मिरची, भरली भावनगरी मिरची, भरलं कारलं, भरलं दोडका, सगळ्या भरल्या भाज्यांमध्ये हा भरला मसाला तुम्ही भरू शकता. चला, हा मसाला घेऊयात काढून. सो जितक्या मिरच्या तुम्ही भरणार आहात त्या प्रमाणात काढून घ्यायचा. तो उरलेला मसाला मी ठेवणार आहे. यात थोडंसं पाणी घालायचं म्हणजे याला बाइंडिंग छान येतं आणि हा मसाला छान स्टफ होतो. खूप पाण्याचा वापर नाही करायचा, अगदी थोडं इतपतच. येस, आता हा मसाला आपण साईडला ठेवूयात. मसाला तयार आहे. आता माझ्याकडे ना इथे छान अशा गोंडूस अशा इटुकल्या पिटुकल्या मिरच्या आहेत ज्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता यातली एक मिरची घेऊया. याचा आहे ना देठाकडचा पोर्शन फक्त करायचा आहे कट सुरीने असा. आणि मग सुरीनेच हा आतला जो बियांचा पोर्शन आहे हा थोडासा खरवडून घ्यायचा जेणेकरून त्यातल्या बिया सहजतेने निघतील. आणि हे काढून घ्यायचे. जितक्या शक्य असतील तितक्या बिया आणि आतला गर काढून घ्यायचा. आणि मिरचीला आहे ना आतल्या बाजूने हलकंसं चिमूटभर मीठ लावून घ्यायचं
म्हणजे हे जे टरफल आहे ना मिरचीचं ते शिजतं पण छान आणि त्या टरफलाला पण आहे ना छान चव लागते. त्यामुळे कुठल्याही भरल्या मिरची किंवा ढोबळी भेंडी काही करताना ना थोडंसं असं मीठ लावायचं, वांग. चला तर मग मिरच्या सगळ्या अशा छानपैकी मीठ लावून ठेवलेल्या आहेत. मसाला पण तयार आहे. आता हा मसाला या मिरच्यांमध्ये करायचा स्टफ. वा, आणि हे ठेवूया. इथे 2 चमचे तेल गरम केलेलं आहे. आता या मिरच्या ज्या आपण भरून घेतलेल्या आहेत या तेलामध्ये ठेवायच्या. सगळ्याच उभ्या बसणार नाही, सो जशा बसतील तशा लावून घ्या. सगळ्यात मोठी सेंटरला ठेवायची, कारण म्हणजे ती पटकन शिजते आणि थोडीशी अशी जागा हवी. आता झाकण ठेवूयात आणि एक 3 ते 4 मिनिटं या मिरच्या वाफवून घेऊयात आणि 3-4 मिनिटांनंतर मग पलट करत त्या छान वाफवून आणि शिजवून घ्यायच्या. चला, एक साधारण 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत. छान वाफवून घेतलेल्या आहेत. आता एखादा चमचा किंवा फोर्क घ्यायचा. हे बघा छान रंग आलेला आहे आणि या उलटवून घ्यायचा. आता पुन्हा झाकण ठेवायचं आणि पुन्हा 2-3 मिनिटांनी सेम स्टेप रिपीट करायची जोवर ही मिरची छानपैकी शिजत नाही तोवर. चला तर मग इथे ना या मिरच्या छानपैकी वाफवून घेतल्यात. आहा हा, काय दिसताय तर सुंदर. छानपैकी अशा वाफवल्या पाहिजेत म्हणजे तो मसाला आतपर्यंत शिजतो. नाहीतर मग मिरच्या कच्च्या राहतात आणि मग ते चवीला अजिबात छान नाही लागत. आता या मिरच्या तव्याच्या एक साईडला आपण करून घेऊयात. आता या अशाच खाऊ शकतात, पण मसाला पण थोडा छान लागतो ना, सो उरलेला मसाला पण तव्यात घालायचा. तर तुम्हाला ही रस भाजी करायची असेल तर हा मसाला परतायचा. यात थोडंसं पाणी घालायचं की ती तुमची झाली रसरशीत अशी ढोबळी मिरचीची भाजी. आता हा हलकासा परतूयात. चला, हा मसाला छानपैकी खरपूस परतलेला आहे. आता या मिरच्या यामध्ये करायच्या कोट, म्हणजे आतून बाहेरून असा छानपैकी मसाला या मिरच्यांना कोट होतो. आता यामध्ये पाणी घालायचं नाही घालायचं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण हा जो मसाला ना बाहेरचा हा छान असा कुरकुरीत होतो तेलात परतल्यावर. त्यामुळे मी शक्यतो पाण्याचा वापर करत नाही, हा असाच ठेवते. आहा, डब्यात नेण्यासाठी वरण भातासोबत साईड डिश म्हणून खायला. वरण भात काय गुरगुट्या असा मौसूत भात केला ना की त्यासोबत पण खायला ही मिरची खूप छान लागते. चव अफलातून लागते. नक्की बनवून बघा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त खमंग रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.